धन्यवाद. थँक्यू सो मच अजय डायरे सर आपल्यासोबत आजची रात्र शेअर करतायत. समालोचन कक्षामधनं आम्हाला साथ देत आहेत. चांगल्या पद्धतीनं आजचा दिवस त्यांच्या सोबतीनं चालला आहे. आजची रात्र चालली आहे. 2:15 वाजतायत. सामन्याला सुरुवात होती आहे बरोबर 2:14 पहिला चेंडू पडेल. मॅच आपण एन्जॉय करतोय. द्वितीय फेरीची मॅच मैदानावरती मोठी झुंज. पहिल्याच बॉलवरती एज लागली. पंचांनी बोट आकाशाकडे केलंय आणि पहिल्या चेंडूवरती मोठा झटका मिळालाय. 440चा झटका. फलंदाज धीरज आउट. चेंडूवरती पहिला झटका. मोठी विकेट मिळाली. सामना आपण पाहताय कार्तिक 11 जय ताडोबा कळम आणि त्यांच्या विरोधात दीपा पाटील उमरोली. जबरदस्त सामना. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट. आकाश गोलंदाजी मार्कवरती आपल्या नावाला साजेसा खेळ या ठिकाणी सुरुवात केली. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. मोठी विकेट. सलामीचा फलंदाज धीरज जो भरपूर फॉर्ममध्ये पाहायला मिळाला आहे. आजच्या रात्रीमध्ये चांगली बॅटिंग ज्यानं केली तो धीरज स्वस्तात बाद झालाय. गोल्डन डकचा शिकार. नवीन बॅट्समन मैदानावरती आकाश. आकाश टू आकाश असा सामना. आतमध्ये आणलेला चेंडू हलक्या हाताने खेळतायत कबरला. सिंगल एक धाव. एक धावेच्या मदतीने या ठिकाणी सुरुवात केली आहे. श्री गणेशा केलाय. स्कोर कार्डवरती सिंगल. पंकज आणि आकाश वन डाऊनवरती. आकाशवरती जिम्मेदारी. फार महत्त्वाची जागा आहे. इथं धीरज लवकर बाद झालाय. त्याची जागा सुद्धा भरून काढायची आहे. धावा सुद्धा बनवायच्या आहेत. डाव सावरायचा आहे. पहिलं षटक मार्गस्थ असताना यावेळेस आपण पाहताय लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईकवरती पंकज. इथं सुद्धा बॅट फिरवतोय. कुठल्याही प्रकारे संपर्क नाही. टप्पा अचूक टप्प्यासाठी आणि दर्जेदार गोलंदाजीसाठी उमरोली संघ ओळखला जातो आणि ही ओळख या अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा त्यांनी दिली आहे. चांगलं क्रिकेट. जे के शेलू सारखा मातब्बर संघ मैदानावरती असताना सुद्धा धावा निश्चितच वाचवल्या. षटक पहिलं. आकाश राईट आर्म राऊंड. यावेळेस खेळतोय समोर. फिल्डर येतोय त्या ठिकाणी. चेंडूला पकडतोय फेकतोय. एक सिंगल धाव. शांत चाललंय क्रिकेट. संथ चाललेलं क्रिकेट. नक्कीच आपण पाहताय वातावरणात सुद्धा गारवा आहे. गोलंदाजांना साथ द्यायला सुरुवात झाली आहे. खेळपट्टीचा जर आपण विचार कराल तर गोलंदाजांसाठी पोषक बनत चालली आहे. वातावरणातल्या गारव्याचा पुरेपूर वापर या ठिकाणी आकाश करतोय. आक्रमण करावं लागेल. यावेळेस हा फुलटो चेंडू आहे. निश्चितच ही भीती कदाचित मनामध्ये फलंदाजाच्या आणि या अनुषंगाने आपण पाहाल बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. क्लीन बोल्ड. मान शनिवारचा दिवस आणि बजरंग बलीची उपासना करण्याचा आजचा हा दिवस. बरोबर आपण पहाटेच्या या सत्रामध्ये आहोत. रात्रीचं क्रिकेट रजनी क्रिकेटची ही मजा असते. संध्याकाळच्या सत्रात आपण सुरुवात करतो. अगदी 8, 9, 10चा प्राईम टाईम जर तुम्ही पाहाल तर मैदानावरती तुफान गर्दी आणि क्रिकेट एन्जॉय करत असताना भरपूर सारे दर्दी प्रेक्षक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत असतात. या अनुषंगाने आपण पाहाल तर जसजशी रात्र पुढे सरकत जाते पहाटेच्या वेळेमध्ये आपण येतो त्यावेळेला
जे जे संघ विजेते पदाकडे चाललेले असतात त्यांचे पाठीराखी सुद्धा आपण पाहाल तर पाठपर्यंत आपल्या सोबत असतात. आलेल्या या सर्व दर्दी क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आपण करूया. षटक संपले. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 2 धावा दर्जेदार गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 विकेट सुद्धा मिळाल्या आणि फक्त 2 धावा त्यानं खर्च केल्या. 4 षटकांची मॅच. या अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा आपण लो स्कोरिंग ड्रामा पाहिला. मालेगाव सारखा ताकदवर बॅटिंग लाईनअप असणारा संघ फक्त 21 धावा करू शकला. या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहताय षटक पहिलं संपले. 2 धावा. ताकदवर बॅटिंगसाठी ओळखली जाणारी कळम टीम मैदानावरती खेळते आणि त्यांना थांबवण्याचं काम पहिल्या षटकात केले आकाशनं. धीरज आणि आकाश टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवलेत. बॅटिंग करावी लागेल. पंकज मैदानावरती खेळतोय. स्वप्नील या 2 फलंदाजांना मात्र इथून सूत्र हातात घ्यायचे आहेत. धावा बनवायच्या आहेत. 4 षटकांची मॅच. 35 ते 40 धावा जर पदरात आल्या तर मात्र चांगली फाईट या ठिकाणी करता येईल. उमरोली हा संघ मैदानावरती झुंजार खेळासाठी ओळखला जातो. चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि तो गोलंदाजीचा तोफखाना. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. अतुल इथं पहा थोडासा जायबंदी होतोय चेंडू टाकत असताना. षटक क्रमांक 2 ला सुरुवात करत असताना अतुल. थोडासा रनवेमध्ये अडथळा. त्यानंतर हलकीशी दुखापत. जाबाज खिलाडी असतात टेनिस क्रिकेट खेळणारी ही सर्व मंडळी आपण पाहाल तर आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी जीवाचं रान करतात. अतुल पुन्हा एकदा सज्ज होतोय नव्या दमानं. राईट आर्म राऊंड विकेटनं टाकलेला हा चेंडू ऑन साईडला खेळलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी आहे. चेंडूला पकडतोय. थ्रो करत असताना थोडंसं फंबल आणि लगेचच फायदा उचललाय. सिंगलला कन्वर्ट केलं डबलमध्ये. चांगली बॅटिंग. धावा येणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीनं धावा जमवल्या तर नक्कीच एक फाईट पाहायला मिळेल. पंकज खेळतोय स्ट्राईक वरती. लेफ्ट हँडेड फलंदाज. स्वप्नील त्याला साथ देतोय. स्ट्राईक वरती पंकज तयार होतोय. अतुलचा हा चेंडू लेग स्टंपच्या कदाचित बाहेरून जातोय. व्हाईट बॉल येतोय. धावा येणं गरजेचं. कुठूनही येऊ द्यात. 35 ते 40 धावा तुम्हाला जमवायच्या आहेत. हे सूत्र तुम्हाला नक्कीच डोळ्यासमोर ठेवावं लागेल. फाईट करायची असेल मैदानावरती उमरोली सारखा मातब्बर संघ नमवायचा असेल तर पदरात धावा असणं गरजेचं आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटला स्पर्श झाल्यानंतर जागेवरती चेंडू थांबलाय निर्धाव स्वरूपात. यावेळेस पुन्हा फटका चांगला खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. एक टप्प्यावरती पकडलं. चांगलं क्रिकेट. चांगली फिल्डिंग. व्यूहरचना तुम्ही पहा. बरोबर जसे चेंडू टाकतायत अगदी तशाच पद्धतीची व्यूहरचना. ज्या पद्धतीनं चेंडू टाकला जातो फटका खेळला जातो प्रत्येक फटक्यासाठी अचूक जागेवरती फिल्डिंग तैनात आहे. क्रिकेटचं मैदान आणि या क्रिकेटच्या मैदानावरती या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. तुम्ही कशा पद्धतीनं फील्ड सजवलंय, फिल्डिंग कशी लावली आहे त्या अनुषंगानं तुम्हाला गोलंदाजी करायची असते आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी यावेळेस दाखवतायत टीम उमरोली संघ. अतुल येतोय पुन्हा एकदा. स्ट्राईक एंडवरती स्वप्नील. आक्रमणाची गरज आहे.
आणि हे आक्रमण करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची संधी आणि झेल बाद होत असताना फलंदाज होतोय बाद. व्हेरी गुड बॉलिंग. षटक दुसरं अतुल गोलंदाजी करतोय. मोठ्या फटक्यांपासून फार दूर राहिलेत. स्कोर कार्ड स्थिरावलेला आहे ते 6 वरती. 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आहेत. या अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा धावा भरपूर कमी होत्या. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि या मॅचमध्ये सुद्धा चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अतुल यावेळेस हा पहा समोर खेळलाय. दोनही गाड्या एकाच ट्रॅकवरती. अपघाताची शक्यता. अपघात झालेला आहे आणि इथं सुद्धा घातपात. दुष्काळात 13वा महिना. फलंदाज होतोय रनआउट बाद. विठुरायाचा गजर आपण करतोय. मैदानाच्या चारही बाजूला आपण पाहताय तर संत महात्म्यांचे स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोरच्या बाजूला अगदी संत तुकाराम महाराज स्टँड, संत ज्ञानेश्वर महाराज स्टँड, संत नामदेव महाराज स्टँड आणि चारही बाजूला आपण पाहताय भगव्या पताका, भगवमय वातावरण आणि निश्चित मुख्य मंचावरती याल, मुख्य मंचाच्या बाजूला याल तर तुम्ही प्रति पंढरी या ठिकाणी अवतरलेली तुम्हाला पाहायला मिळते. आयोजनकर्त्यांचं, आयोजन कमिटीचं मनापासून कौतुक करावं लागेल. चांगल्या पद्धतीची ही अतिशय जिवंत थीम पाहायला मिळते. फटका चांगला खेळलाय, जबरदस्त टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक, क्लासिकल अंदाज. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 खेचला आणि अतुलला 4 धावांचा प्रसाद या ठिकाणी दिलाय. 2 षटकांच्या अंतिम स्कोर कार्ड वरती 10 धावा. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पूर्वार्धातील 12 चेंडूंवरती किती धावा जमवल्या जातील, 12 चेंडूंवरती किती मजल मारली जाईल, स्कोर कार्ड वरती कशा पद्धतीने वाढ होईल हे नक्कीच पाहायचंय. बॅट्समन तयार. स्ट्राइक वरती पंकज. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल चांगला टाकलाय. उमरोली टीमसाठी आकाश गोलंदाजी मार्कवरती. चांगली गोलंदाजी. निश्चितच उमरोली गाव आणि या उमरोली गावचं क्रिकेट जर तुम्ही पाहत असाल, ग्रामीण क्रिकेट, निश्चित कर्जत तालुक्याला बिलॉंग करतायत. मात्र आजच्या तारखेला तुम्ही पाहाल तर संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण भारतभर उमरोली गावच्या खेळाडूंची आणि उमरोली गावच्या टीमची निश्चितच चर्चा तुम्हाला टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सातत्याने ऐकायला मिळते, पाहायला मिळते. या वर्षीचा हंगाम भरपूर गाजवलाय उमरोली गावानं. षटक तिसरं चालू झालं. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल.
स्ट्राईक रोटेट होतीये. स्ट्राईक वरती प्रसाद, ज्याच्या बॅटमधनं एक चेंडू फेस करत असताना एक चौकार आलाय. हार्ड हिटर फलंदाज आहे. फिनिशिंग टच त्याला द्यायचा आहे. धावफलकाला सजवायचं आहे. धावफलक पुढे घेऊन जायचंय. फटका चांगला खेळलाय, ताकदवर, आणि निश्चितच आपली ओळख या ठिकाणी देत असताना क्रॅकिंग स्ट्रोक, हवाई हल्ला, षटकार. षटकार येतोय. मैदानाच्या बाहेर आपण पाहताय प्रेक्षक राजा आनंद लुटतायत. या प्रेक्षकांचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. संघासाठी आणि गावच्या नावासाठी, गावच्या प्रेमासाठी अगदी पहाटपर्यंत, अगदी जोपर्यंत टीम मैदानात खेळेल, जोपर्यंत खेळणारे खेळाडू सुरक्षित घरी जात नाही, तोपर्यंत तुमच्यासाठी निश्चित मैदानावरती असतात. या प्रेक्षकांमुळे खऱ्या अर्थानं क्रिकेटला रंगत आहे. आणि ग्रामीण क्रिकेटला प्रेक्षकांची साथ, प्रेक्षकांचं प्रेम फार गरजेचं असतं. आणि ते प्रेम कळम टीमला भरपूर भरभरून मिळत आहे. कार्तिक 11 जय ताडोबा कळंब आणि त्यांच्या विरोधात दिवा पाटील उमरोली. गोलंदाजी मार्कवरती आकाश. षटकारानंतर त्यानं कमबॅक केलंय. इथं सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट फिरवली, अतिशय वेगानं बॅट स्विंग पाहायला मिळतोय. अगदी पॉपिंग क्रीज मध्ये फिरवलेली बॅट, तिची हवा जवळ जवळ आमच्या समालोचन कक्षापर्यंत पोहोचते अतिशय वेगानं. प्रसाद एक चौकार एक षटकाराच्या मदतीनं 10 धावांवरती खेळतोय. चांगल्या पद्धतीचा कॅमिओ मैदानात पेश करतोय. धावफलकावरती आहेत 17 धावा. 17 का खतरा. इथं पहा, आशाळभूत नजरेनं पाहतोय. कदाचित वाईड बॉल आहे असं वाटलं होतं, मात्र बरोबर वाईड लाईनला गाईड करून चेंडू टाकलाय. सरळ विकेट किपरच्या हातात निर्धाव. षटक क्रमांक संपलंय या ठिकाणी 3रं. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या टीम कळंब संघाची धावसंख्या आहे 17 धावा, 17. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा या ठिकाणी धावफलकावरती आहेत. चौथ्या शेवटच्या अंतिम निर्णायक षटकाला सुरुवात होतीये. कार्तिक 11 जय ताडोबा कळंब हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. शेवटच्या 6 बॉलवरती स्कोर कार्ड सजवायचंय, धावफलक सजवायचंय, 35 ते 40 धावांपर्यंत पोहोचायचंय. शेवटच्या षटकावरती हल्ला बोल करावा लागेल. इंद्रजित आलाय गोलंदाजी मार्गवरती, वेगवान गोलंदाज. 6 चेंडू शिल्लक. उमरोली संघासाठी शेवटचा अंतिम षटक. राईट आर्म राऊंड द विकेटनं सुरुवात केली. पहिलाच बॉल, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, शरीरावरती आदळलाय पंकजच्या. नक्कीच आपण पाहाल तर एक सिंगल धाव येते. सिंगल धावेची मदत जरूर येईल. स्कोर कार्ड पुढे सरकले ते 18 वरती. स्ट्राईक सुद्धा रोटेट होईल. हार्ड हिटर फलंदाज, ज्याच्यावरती मात्र विश्वास दाखवलाय आज प्रसाद. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. आक्रमक भूमिकेत तयार आहे. यावेळेस पहा, चांगल्या दर्जाचा चेंडू. बॅट स्विंग फास्ट होता, मात्र चेंडूचं गती परिवर्तन जर आपण पाहिलं तर फलंदाजाला चकवा दिलाय आणि अलगत टॉप ऑफ द ऑफ यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि क्लीन बोल्ड होत असताना माघारी परततोय प्रसाद.
लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू फेकून झालेत. इंद्रजित गोलंदाजी मार्गवरती. 18 धावांवरती स्कोर कार्ड थांबलंय. योगेश आलाय. इथं फटका खेचलाय. उंची गाठली. लांबी गाठेल का हा प्रश्न आहे. भरपूर उंच हवेत गेलाय. मात्र झेल या ठिकाणी ड्रॉप झालाय. बरोबर जज केलं होतं. मात्र शेवटच्या मोमेंटला हातातनं चेंडू स्किड झालाय आणि दरम्यान एक धाव पूर्ण झाली. एक धावेसाठी फार मोठा संघर्ष, फार मोठे फटके खेळावे लागतायत. एक धावेसाठी निश्चितच आपण पाहताय तर कष्ट करतायत. जिद्द चिकाटी दाखवत असताना योगेश आणि पंकजचं कौतुक करावं लागेल. पहिल्याच षटकापासून आपण पाहताय बॅटिंग करण्यासाठी आलाय. अजूनही मैदानात खेळतोय. जाबाज खिलाडी, मोठ्या फटक्यांसाठी ओळख आहे आणि आता खऱ्या अर्थानं गरज आहे टीमला. गोलंदाज इंद्रजित गोलंदाजी मार्कवरनं तयार. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन सज्ज होतोय. पंकज लेफ्ट हँडेड फलंदाज. 2-3 मोठे फटके आले की बॉडी लँग्वेज चेंज झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल. अवांतरची खून करतायत. इथं आपण पाहिलं तर नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली आहे इंद्रजित. यावेळेस पुन्हा एकदा व्यवस्थित बॅटवरती येत नाही. सीमारेषेवरनं फिल्डर येतोय, पकडतोय आणि नक्कीच एकच धावेवरती संपन्न करतोय. समाधानी राहावं लागेल. सिंगल येते. 21 धावा टोटल आपल्याला पाहायला मिळत आहे धावफलकावरती. अजूनही आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने जर फलंदाजी झाली, एखाद दोन मोठे फटके आले तर मॅचचं मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं. यावेळेस पुन्हा मिस टायमिंग स्ट्रोक बॅटवरती लागतच नाहीये. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी, चेंडूवरती नियंत्रण सुंदर पाहायला मिळतं. इंद्रजित गोलंदाजी करत असताना षटकातला हा पुढचा चेंडू. शेवटच्या षटकात आपण आहोत. बॅट्समन तयार. लेफ्ट हँडेड पंकज. इथं बॅट फिरवली. पुन्हा एकदा मिस टायमिंग. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी धाव घेत असताना मात्र रनआउट. या ठिकाणी संपलेला आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय धावफलकावरती. एकंदरीत जर पाहिले तर 23 धावा आणि 24 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय उमरोली संघासमोर. चला लगेच आपण फिल्डिंग सजवून घ्या या ठिकाणी.
कालच्या रात्रीमध्ये वडवली रॉनी हा संघ इथे क्वालिफाय झाला. आजच्या नाईटमध्ये जो संघ क्वालिफाय होईल तो उद्या ठीक संध्याकाळी 6 वाजता वडवली रॉनी या संघासोबत त्यांची सुपर 6ची मॅच असेल, याची नोंद घ्या. आजच्या नाईटमध्ये जो संघ विजय होईल तो वडवली रॉनीशी उद्या सुपर 6ची मॅच ठीक संध्याकाळी 6 वाजता सामना सुरू होईल. 5:45 वाजता त्या दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायचं आहे, याची नोंद घ्या. आणि त्यानंतर मात्र आज जो वारे संघ विजयी झाला आहे त्यानंतर उद्याचा ग्रुप एचा जो सामना आहे तो त्या मॅच नंतर होईल. विजयासाठी 24 धावसंख्येचं लक्ष्य. सोमनाथजी खाडे सर पुन्हा एकदा या इनिंगसाठी जोडले जातील. चोवीस धावांचं टार्गेट आहे आणि टार्गेटला चेस करायला सुरुवात करतायत. सलामीची जोडी मैदानावरती येत आहेत. बॅटिंग करण्यासाठी आपण पाहताय तर आकाश गायकर आणि आकाश लोंगले ही जोडी मैदानावरती सुरुवात करतायत. 24 धावा बनवायच्या आहेत. 24 रन्स टू विन. 24 मॅजिक फिगर. हा सामना जिंकायचा आहे आणि निश्चितच पुढच्या महत्त्वाच्या सामन्याकडे जायचं आहे. गेम ऑन. पंचांचा हिरवा कंदील येतोय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरनं तयार होतोय. कार्तिक 11 जय ताडोबा कळम या संघासाठी पहिलाच बॉल टाकलाय आणि पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटचा घणाघाती वार. चेंडू झाला खेळतोय. इन्फॉर्म खेळाडू आहे. षटकार ठोकलाय पहिल्याच बॉलवरती. इथं पहा हा चेंडू चांगला आहे. बॅट फिरवली. सरळ जातोय विकेट किपरच्या हातात. आशाळभूत नजरेनं पंचांकडे मागणी करतोय. कदाचित वाईड बॉल आहे की काय असं विचारतोय. बॅट्समन रिव्ह्यू ओके चेक करायचा आहे. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी मागणी केलेली आहे. पहिल्या बॉलवर षटकार ठोकला आकाशनं आणि त्यानंतर या चेंडूवरती वन बाउन्स. हा चेंडू नक्कीच चांगल्या पद्धतीनं बाउन्सर पाहायला मिळालाय. फेअर डिलिव्हरी. वन बाउन्सचा इशारा या ठिकाणी दिला जात आहे आणि बॅटिंग टीम आपला रिव्ह्यू या ठिकाणी आपण गमावलेला आहे. सूचना लक्षात घ्या. यावेळेस पहा पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं टाकलेला हा चेंडू. लेगबाईचा इशारा येतोय. सिंगल येईल. षटकार त्यानंतर डॉट. इथं सिंगल. एकंदरीत आपण पाहताय तर 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 ऑन द बोर्ड. 24 धावांचं टार्गेट आहे. चांगल्या पद्धतीनं जर इथून पहिलं षटक आलं तर नक्कीच शिरकाव करू शकतात टीम जय ताडोबा कळम. सात धावा इथं धावफलकावरती अद्यापपर्यंत पाहायला मिळत आहेत. 24 धावांचं लक्ष घेऊन जोडी मैदानावरती आकाश गायकर आणि आकाश लोंगले. रोहन तांबोळी यांच्याकडनं आकाशनं जर सलगचे 3 षटकार ठोकले तर 1111 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झाले. लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉलचा इशारा येईल. पुन्हा एक धाव येईल. स्कोअर कार्डवरती जोडतायत. अगोदरच आपल्या खात्यात धावा कमी आहेत.
निश्चित अशा पद्धतीच्या धावा आपल्याला वाचवाव्या लागतील. वाईड येतोय. अवांतरची धाव. स्कोर कार्ड 8 वरती. 8 ऑन द बोर्ड. इथं पहा चांगल्या पद्धतीनं हलक्या हातानं त्या ठिकाणी प्लेस केलं. सिंगल एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट करतील. सिंगल एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 9 वरती. सुंदर बॅटिंग. एकमेकांना नक्कीच कॉम्प्लिमेंट करतायत. एकमेकांवरती विश्वास ठेवतायत. सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेट करत असताना स्कोर कार्ड पुढे चाललंय. अगदी सुरुवातीलाच एक षटकार ठोकला. प्रेशर रिलीज केला आणि त्यानंतर रिलॅक्स मोडमध्ये. आणि आता मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटचा तडाखा दिलाय. सरळ चेंडू मिड विकेट क्लिअर करत असताना सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. सुंदर बॅटिंग करतोय आकाश लोंगले मैदानावरती. संपूर्ण सूत्र त्यांना हातात घेतली आहेत. एक षटकार सुरुवातीला ठोकलाय. पॉवर प्लेच्या षटकात जास्तीत जास्त धावा जमवायच्यात आणि डॉमिनेटिंग परफॉर्मन्स देण्याच्या तयारीमध्ये. इथं पहा मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची संधी आणि सोप्पा झेल या ठिकाणी ड्रॉप होतोय. गेंदबाज करेगा तो क्या करेगा. करे तो क्या करे. झेल टिपायला हवा होता. इथं सिंगल धाव अजून एक येईल. जवळजवळ अर्ध्याहून जास्त रस्ता पार केलाय. षटक क्रमांक पहिलं संपलेलं आहे आणि पहिल्या षटकात तब्बल धावा जोडल्यात 14. आता मात्र 10 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 18. चौकार हॅट्रिक साठी सुद्धा रोहन तांबोळी यांच्याकडनं 1111 रुपयाचं पारितोषिक आहे आणि षटकार हॅट्रिक साठी सुद्धा 1111 रुपयाचं पारितोषिक रोहनजी तांबोळी यांच्या वतीनं देण्यात येईल. या ठिकाणी पहिल्या षटकात झाल्या 14. विजयाच्या जवळ जात असताना दिवा पाटील उमरोली हा संघ मैदानावरती चांगल्या पद्धतीनं क्रिकेट खेळतायत. मैदानावरती जर आपण पाहाल तर एकमेकांवरती विश्वास ठेवून बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आणि विजयाच्या दिशेनं आगेकूच. षटक संपलं पहिलं. जोडल्या 14 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात. 24चं टार्गेट आहे. 24 इज अ मॅजिक फिगर. 24 धावा बनवायच्या आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल दिशाहीन. वाईट बॉलचा अजून एक बोनस धाव या ठिकाणी जोडली जाईल. स्कोर कार्ड पुढे जातं 15 वरती. अतिशय चांगल्या पद्धतीची खेळी साकारतायत. स्पर्धा आपण पाहताय, एन्जॉय करताय. जयहनुमान क्रिकेट संघ वरई आयोजित स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषक 2025 दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा आणि स्पर्धेची तिसरी रजनी या ठिकाणी पार पडतीये. आजच्या रात्रीच्या शेवटच्या अंतिम टप्प्यात आपण आहोत आणि प्रशांतदादा झांजे, नितीनदादा झांजे, संपूर्ण वरई ग्रामस्थांच्या वतीनं आजच्या रात्रीची सेवा करण्याची संधी मिळाली. मनापासून हार्दिक आभार व्यक्त करेल. या ठिकाणी विकेट जरूर मिळाली आहे. कमबॅक करण्याची निश्चितच संधी आली आहे. विकेट सोळा धावा. अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. तिसऱ्या रात्रीमध्ये आपण आहोत. अतिशय दर्जेदार दमदार स्पर्धा या ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रतिपंढरी असल्याचा अनुभव आपल्याला या ठिकाणी येईल. अतिशय मनमोहक वातावरण. आल्या मैदानावरती तुम्ही या आणि तुमचा शिनभाग तुम्ही इथं विसरा. सुंदर आयोजन, सुंदर नियोजन, सुंदर थीम आपल्याला या अनुषंगानं अनुभवायला मिळतीये. प्रशांत दादा झांजे आणि नितीन दादा झांजे संपूर्ण वरईकरांचं मनापासून आभार व्यक्त करेल. आजच्या रात्रीची सेवा करण्याची संधी मिळाली.
आमचे तीनही लाडके ऑफिशियल पंच तिघांचं मनापासून आभार. अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांची कामगिरी पार पडतीये. डीजेवाल्या भावाचं हृदयाच्या अंतकरणापासून आभार. रात्रीपासून संध्याकाळपासून आमच्या आवाजाची आपण काळजी घेत आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन त्याचबरोबर यूट्यूब वाहिनीचा आभार. 19 धावा धावफलकावरती आहेत. 5 धावांची आवश्यकता. 5 रन्स टू विन. इथं चेक करतायत ऑफस्टिकच्या बाहेर एक अजून आली आहे. सिंगल जोडली जाईल आणि जवळजवळ हा सामना खिशात घालण्याच्या तयारीत टीम उमरोली. वीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक संपलंय दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 20 धावा. त्याचबरोबर आज सचिनजी जुमारे सरांची भेट झाली. अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळालं. समालोचन कक्षात तथा मंचावरती साथ दिली. भरपूर गोष्टी त्यांच्याकडनं आज शिकायला मिळाल्या. त्याचबरोबर व्हॉइस ऑफ कर्जत अजय डायरे सर, मराठी या समालोचनाचा निर्मळ झरा आज आम्ही अनुभवला. आपलं सुद्धा मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. सर्व वरईकरांचं हार्दिक हार्दिक आभार. आणि आजच्या रात्रीची आमची शेवटची इनिंग या ठिकाणी पार पाडतोय. नक्कीच आपली सर्वांची थोड्याच वेळात रजा घेऊ. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये हा सामना धावा बनवायचा आहे. 24 स्कोर कार्ड वरती आहेत 20 धावा. इथून 4 धावांची आवश्यकता अजूनही. चेंडू शिल्लक आहेत ते 12. 12 बॉल 4. गोलंदाज योगेश. स्ट्राइक वरती अजय. 12 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. इथं फुलटो चेंडू आहे. समोर खेळतायत फिल्डर. त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय, फेकतोय. एक सिंगल धावेचं योगदान येते. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि वेळी स्वतःला आवरतायत. एक सिंगल धावेवरती समाधानी राहत आहेत. 21 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलं. 3 धावांची गरज आहे. चेंडू 11 शिल्लक. लास्ट 11 डिलिव्हरी रिमेनिंग अँड रिक्वायर्ड 3 रन्स टू विन. 11 चेंडू आणि 3 धावांचं लक्ष इथून पार करायचं आहे. जवळजवळ हा सामना अतिशय डॉमिनेटिकरित्या हातामध्ये घेत आहेत. पुन्हा एकदा डेलिकेट खेळतायत समोरच्या दिशेला. सिंगल एक धाव. निश्चितच माहिती आहे सुईनं काम होतंय तर तलवारीची गरज काय. हलक्या हातानं त्या ठिकाणी खेळतायत. सिंगल आली आहे. स्कोर कार्ड 22. उर्वरित 2 धावांची आवश्यकता. आणि हा सामना या 2 धावानंतर नक्कीच उमरोली संघाच्या पदरात पडतोय. दहिवली संघ त्या ठिकाणी वाट पाहतोय आजच्या रात्रीला कोण आमच्याशी 2 हात करणार. आणि या प्रश्नाचं उत्तर अगदी थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. इथं सिंगल आली. 1 धाव येते. स्कोर आर लेवल. दोनही संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 23. आणि आता 1 धावेचं लक्ष पार करायचंय. जवळजवळ हा सामना समाप्तीच्या मार्गावरती. आणि हा सामना जिंकला या ठिकाणी उमरोली टीमनं. वेल प्लेड बॉयज. पुनश्च एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि नेक्स्ट मॅच या ठिकाणी